शुभेच्छा देण्याचं हे फक्त माध्यम आहे, पण ह्या निमित्ताने आम्ही गेले 30 वर्ष बिछडलेले मित्र हे एकत्र येत चाललेलो आहे। खरं पाहिलं तर लहानपणी आपल्याला मित्राची जी किंमत कळत नसती ती आता मोठ्यापणी कळत असते। जो तो ज्याच्या त्याच्या प्रपंचात असतो, व्यस्त असतो किंवा टेन्शनमध्ये असतो, सुखात असतो, XYZ, पण आपली 45 नंतर जे वय चालू असतं त्याच्यानंतर आपल्याला खरं मित्रांची गरज आहे। सगळ्यांनी एकमेकांमध्ये या, एकमेकाचे वाढदिवस साजरे करा। वाढदिवस हे निमित्त राहू द्या, पण त्या निमित्ताने तुम्ही गळे भेट घ्या आणि एकमेकाचा वाढदिवस साजरा करा। परत एकदा ग्रुपतर्फे मी गणेशला खूप चांगल्या शुभेच्छा देऊन त्याला असं म्हणतो की तुझं पुढील आयुष्य दीर्घायुष्य सुख समृद्धी आणि बरोबरीने जावो हीच ईश्वर चरणी प्रार्थना करतो। आणि मित्राबद्दल जर बोलायचं म्हटलं तर 2 शब्द, अगर बिकी तेरी दोस्ती तो पहले खरीदार हम होंगे, अगर बिकी तेरी दोस्ती तो पहले खरीदार हम होंगे, तुझे खबर ना होगी तेरी कीमत पर तुझे पाकर हम सबसे अमीर होंगे। साथ हो तो रोने में भी है मजा, दोस्त ना हो तो महफिल भी शमशान है, भारत भी एक जैसी है। क्या बात, क्या बात। तुम्ही इथं उभं केलेलं आहे त्यावेळेस सगळ्यांचे मनपूर्वक धन्यवाद। तसेच गणेशचे सहकारी कारखान्यामध्ये सगळ्यांचं पहिल्यांदा इथे एकत्र जमल्याच्याबद्दल सगळ्यांचं स्वागत करतो। आणि आल्यानंतर जो काय आनंद गणेशच्या वाढदिवसाबद्दल सगळ्यांना आपल्याला झालेला आहे त्याबद्दल सर्वांचे अतिशय मनापासून आभार। अशीच सदैव प्रेम गणेशवरती किंवा वैभव शेठ पण आमचे मित्र आहेत ते सरपंच झाले त्यांच्यावरती पण सगळ्यांनी प्रेम करावं अशी इच्छा ठेवतो। धन्यवाद। 93ची बॅच आणि आज आपण गणेश साहेब टेमकर यांच्या वाढदिवसानिमित्त आज इकडे आकाश हॉटेलमध्ये जमलेलो आहोत। गणेश साहेबांबद्दल बोलायचं तर शब्दसुद्धा अपुरे पडतात। पुढे कन्यापुत्र होती के साथी दयाचा हरिक वाटे देवा या उक्तीप्रमाणे गणेश साहेब हे अवतरी गावातीलच नव्हे, टेमकर समाजातील नव्हे, संपूर्ण तालुक्यातील एक प्रामाणिक ओळख आहे त्यांची। साहेबांचे एक प्रामाणिक कार्यकर्ते, निष्ठावान कार्यकर्ते अशी त्यांची ओळख आहे। आणि गणेश साहेबांबद्दल फारसं बोलायचं म्हणलं तर गणेश साहेब हे जीवापेक्षा जास्त जीव लावणारा मित्र अशी ओळख त्यांची होईल। मी आपल्या सर्वांच्या ग्रुपतर्फे त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो।